हाय, हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? आय होप की सगळे छानच असतील. सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. मी श्री स्वामी समर्थ का म्हणत आहे? कारण आपला हा व्लॉगच अक्कलकोटचा असणार आहे. अक्कलकोटचा ट्रॅव्हल व्लॉग आहे. उद्या 20 मार्चला प्रकट दिन असल्यामुळे आम्ही आज रात्रीच अक्कलकोटला जाण्यासाठी निघालो. साधारण 4 ते 5 तासाचा हा प्रवास होता. पण रात्री निघाल्यामुळे कसलाच थकवा जाणवला नाही. रात्री 11 वाजता आम्ही घरून निघालो आणि अवघ्या 4 तासातच अक्कलकोटमध्ये पोहोचलो. जसं जसं आम्ही पोहोचत होतो तसं तसं वातावरण अजूनच भक्तिमय होत चाललं होतं. स्वामी हे एक असे व्यक्ती आहेत की ज्यांच्यावर श्रद्धा ठेवली तर ते खूप काही न मागताच देतात. पण जर नसेल तर आपण सगळं काही करून पण सगळं व्यर्थच आहे. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा न मागताच आणि तुमच्या इच्छेपलीकडचे सुद्धा तुम्हाला भेटेल. रात्री निघाल्यामुळे आम्हाला कसल्याच प्रकारचं ट्रॅफिक लागलं नाही. त्यामुळे आम्ही वेळेच्या अगोदरच अक्कलकोटमध्ये पोहोचलो. तिथे पोहोचल्यानंतर सगळ्यात अगोदर गाडी पार्किंग झोनमध्ये लावली. पार्किंग झोनमध्ये इतकी गर्दी होती ना, खूप म्हणजे खूप गर्दी होती तिथे. गाडी लावायलासुद्धा जागा नव्हती. तसेच आम्ही तिथे गाडी लावली आणि त्यानंतर मंदिरामध्ये गेलो. कारण अक्कलकोटची पहाटेची काकड आरती 4 वाजता असते आणि आम्हाला त्या अनुभवायची होती. साहजिकच आज प्रकट दिन असल्यामुळे तिथे गर्दी पण होती आणि सजावट पण खूप होती. असं म्हणलं जातं की पहाटेची काकड आरती ही खूप चैतन्यदायी असते आणि आमचं नशीब किती मोठं बघा की आम्हाला ती सकाळची काकड आरती सापडली होती. त्यानंतर थोडेसे फोटोज आणि व्हिडिओज क्लिक करून आम्ही मंदिराच्या आवारामध्ये थोड्या वेळ शांतपणे बसून राहिलो आणि भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेतला. बरेच जण अक्कलकोटला आल्यावरती इथे फोटोज वगैरे काढत असतील, पण आज प्रकट दिना दिवशी इथे एंट्री नव्हती कोणालाच, कारण तिथे स्वामींची रांगोळी काढण्याचं काम चालू होतं. दर्शन तर खूप छान झालं. मी तर खूप खुश होते कारण पहाटेची 4ची आरती अनुभवता आली होती. त्यानंतर आम्ही इथे पण थोडेसे फोटोज वगैरे क्लिक केले आणि निघालो परतीच्या प्रवासाला. कारण आम्हाला जाताना पंढरपूरमध्ये पण थांबायचं होतं. हा मॉर्निंग शॉट आहे. एका ठिकाणी आम्ही चहा पिण्यासाठी थांबलो होतो. त्यानंतर लगेचच आम्ही पंढरपूरला जाण्यासाठी निघालो. पंढरपूरमध्ये पोचल्यानंतर विठुरायासाठी हार आणि रखुमाईसाठी तुळशीमाळ घेऊन आम्ही दर्शन घेण्यासाठी गेलो. पंढरपूरमध्ये पण जास्त गर्दी वगैरे काही नव्हती. आम्हाला तिथे पण खूप सुंदर असं दर्शन मिळालं. त्यानंतर आम्ही चंद्रभागेकडे जाण्यासाठी निघालो. चंद्रभागेला जाण्याचं पण कारण होतं आणि ते कारण असं होतं की माझ्या मम्मीचे वडील म्हणजेच माझ्या आजोबा यांना जाऊन आता 1 वर्ष पूर्ण झाले आणि ते माळकरी होते. तर माझ्या मम्मीची खूप दिवसांपासूनची इच्छा होती की त्यांची माळ तिला चंद्रभागेमध्ये अर्पण करायची होती, म्हणून आम्ही चंद्रभागेत गेलो होतो. आता ते माळ अर्पण करतानाचा व्हिडिओ मी नाही घेतला कारण मला खूप भीती वाटत होती की माझा मोबाईल पाण्यात वगैरे पडतोय की काय, म्हणून मी तो व्हिडिओच नाही घेतला. त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्याच्यानंतर मी मस्त फ्रेश वगैरे झाले. त्यानंतर स्वामींची पूजा वगैरे मांडली. त्यानंतर मी तारक मंत्राचं पठण केलं, माळ जप केली. आजच्या दिवशी मुक्या जनावरांना खायला दिलेलं खूप शुभ मानलं जातं, म्हणून माझ्याकडून आज हा छोटासा प्रयत्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.